स्वराज्य प्रतिष्ठान सामाजिक संघटना भिंगारी कुंभारवाडा यांच्या वतीने 9व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। प्रतिष्ठानच्या वतीने महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर शिवशाहीर अभिषेक पाटील व सहकाऱ्यांचे पोवाडे सादर झाले, ज्याला मोठा प्रतिसाद मिळाला। महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक वाघनखांच्या चांदीच्या प्रतिकृतीचे लोकार्पण करण्यात आले। शिवसूर्य मर्दानी आखाडा यांच्याकडून शस्त्रप्रयोगांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, प्रीतमदादा महात्रे, पी.आय. श्रीकांत शेडगे, केदार भगत व इतर मान्यवर उपस्थित होते। बाळ संभाजीच्या वेशात आर्चिस राकेश वाडेकर यांनी विशेष आकर्षण निर्माण केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक रंजना राकेश वाडेकर, अध्यक्ष पूनम विशाल जाधव व अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले। तर आमचा उद्देश हाच आहे की आज तुम्ही पाहत असाल की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रत्येक देशामध्ये साजरी केली जाते, परंतु संभाजी महाराजांची जयंती अगदी खूप हाताच्या बोटावर मोजण्याचे काम केली जाते। आणि हाच उद्देश ठेवून आम्ही असा विचार केला की शिवजयंती तर सगळे साजरे करतात, पण आपण संभाजी महाराजांचा उत्सव जो आहे तो खूप जल्लोषात साजरा करूया। आणि त्याच्यासाठी आम्ही साधारण 2017पासून सुरुवात केली आणि आज हा एवढा मोठा आम्ही हा सोहळा साजरा करतो आहे। हा सोहळा साजरा करण्यासाठी माझ्या संघटनेचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ मंडळ, मित्रपरिवार आणि आमच्यावरती प्रेम करणारे सर्व शिवभक्त मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि प्रयत्नांमुळे हा सोहळा इतका छान पद्धतीने संपन्न झाला। मुळात विषय असा आहे की पनवेलमध्ये सुद्धा संभाजी महाराजांचा जन्मोत्सव हा खूप कमी ठिकाणी साजरा केला जातो। शिवजयंती ही माझ्या गावामध्ये सुद्धा 2 ते 3 ठिकाणी साजरी केली जाते। माझं म्हणणं आणि माझ्या सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की आपण शिवजयंती साजरी न करता म्हणजे आपण शिवजयंतीच्या वेळेला त्यांच्या इथे जाऊया, पण संभाजी महाराजांचा जन्मोत्सव आपण इतका प्रचंड आणि इतका मोठा साजरा करूया की आपल्याकडे पाहून इतरांनी सुद्धा त्याची सुरुवात करावी आणि महाराष्ट्रातच नाही तर जगभरामध्ये संभाजी महाराजांचा जन्मोत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करावा। मी जनतेला हाच संदेश देईन की आपण कोणत्याही क्षेत्रात असाल, त्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला कधी पराभव किंवा आपल्याला नैराश्य आलं तर खचून न जाता शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज असतील यांचा इतिहास वाचून आपण त्या पराभवातून आपण पुढे कसं जाता येईल किंवा आयुष्यामध्ये यशस्वी कसं होता येईल याचा नक्की विचार करावा। आयोजित करण्यात आलेल्या आपल्या या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असणारे सन्माननीय गणेश कडूजी, अजय भैरा, सुनील भैरा, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सर्व या कुंभारवाड्यातील सर्व सहकारी, सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे केदार भगत आणि सर्व शिवभक्त जे आज या ठिकाणी आपल्या सर्व निमंत्रणावर उपस्थित आहेत, सर्व इथले ग्रामस्थ उपस्थित आहेत, असे आपण सर्व सहकारी उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, हे सगळ्यात आधी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल या संस्थेचे आपले संस्थापक सौ रंजना राकेश वाडकर, सौ पूनम विशाल जाधव, सौ प्रतिभा संदेश परब आणि त्यांच्याबरोबरनं त्यांना सहकार्य करणाऱ्या सगळ्या आमच्या सर्व ज्येष्ठांचं मनापासून अभिनंदन करतो। छत्रपती संभाजी महाराजांचा हा जयंती उत्सव सोहळा आपण सगळेजण एकीकडं ऐतिहासिक पोवाड्यांच्या सादरीकरणातून आणि त्याच वेळेला मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकातून साजरा करतात। याच वेळेला मी अभिनंदन करतो की ही वाघ नखं ही आपल्यासाठी आपल्या या स्वराज्य प्रतिष्ठान सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी इथे प्रदर्शित केली। चांदीची वाघ नखं या ठिकाणी आणलेत। खरं तर आपण आपल्या घरामध्ये जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा गणपतीच्या मूर्तीला कोणी चांदीचं फूल देतं, कोणी चांदीचे दागिने करतं, पण छत्रपती शिवाजी महाराज हा एका अर्थानं महाराष्ट्राचा वैभव आहे आणि छत्रपती संभाजी महाराज आम्ही या ठिकाणी अभिमानानं मिरवावं अशा पद्धतीचं आमचं प्रतीक आहे। त्यामुळे त्यांच्या पराक्रमाची आठवण जागवणारी ही प्रतीकं हे खरे आपले दागिने आहेत आणि याचं प्रदर्शन किंवा मर्दानी खेळाचं या ठिकाणी आपल्या समोरचं प्रदर्शन, पोवाडा
या सगळ्याच्या माध्यमातून ही आपली खरी संस्कृतीशी नाळ जोडण्याचं काम स्वराज्य प्रतिष्ठान सामाजिक संघटना करते. मी या निमित्तानं कुंभारवाड्यातल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या निमित्तानं आपण मला आपल्यामध्ये येण्याची, महाराजांना अभिवादन करण्याची आणि त्याचबरोबरीनं या ठिकाणी आपल्या सर्वांचा या ठिकाणी महाराजांच्या विषयीचं आपलं प्रेम हे पाहण्याची संधी या निमित्तानं दिली. आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. मला सांगत होता आमचा सहकारी का पहिल्यांदा आजच्या या कार्यक्रमाला मी आलेलो आहे, पण यापुढे मला दरवर्षी आपण सांगा, दरवर्षी मी निश्चितपणाने या कार्यक्रमाला येत राहील. आपण सर्व मंडळी मिळून ज्या पद्धतीनं हे काम मोठं करताय त्याचा मला एक पनवेलकर या नात्यानं मनापासून अभिमान आहे. आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराय.